बिग बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये आज शेवटचा भाऊचा धक्का पार पडणार आहे. तर इथं कोणाचा कौतुक सोहळा रंगणार आहे आणि कोणाची क्लास म्हणजे शाळा घेणार घेणार आहे. तर इथं मला असं वाटतं या वीकमध्ये सर्वात जास्त टार्गेटवर राहणार आहे, तर ती राहणार आहे राखी सावंत. येस, द वन अँड ओनली राखी सावंत. मग ते विशालवर हळद पाणी मसाले फेकणे असो कालचंच, किंवा मग ती दीपालीला जसं बोलली तिच्या मॅरेजबद्दल, तू घाणेरडी बाई आहेस थू, हे सगळं ह्यावरनं जबरदस्त क्लास राखीची लागणार आहे. कदाचित त्यामुळे एविक्शनची पण एक टांगती तलवार राखीच्या डोक्यावर राहणार आहे मला असं वाटतं आहे. आणि त्याच्यानंतर तू लग्न झालेली बाई आहे, तू त्या सिंगल मुलाच्या मागे लागली, तुझं लग्न झालं आहे ते बघ. आणि नंतर दीपाली जे बोलली त्याबद्दल पण दीपालीला बोललं जाणार मला असं वाटतं आहे. दीपालीनंतर बोलली पण होती, मी तरी 26 वर्षाचं एकच लग्न टिकवून ठेवलं आहे, तू काय केलं आहे, तू किती वेळा म्हणजे ती किती काय काय बोलली ती माहिती आहे आपल्याला, तू किती वेळा म्हणजे लग्न केले बदलले, ती वर्डिंग बोलली होती. ते पण कदाचित बोललं जाणार इथे जे दिसतं आहे. इथं राखीची जबरदस्त शाळा होणार आहे. विशालच्या अंगावर पाणी फेकणं वगैरे ते पण त्यावरनं पण जबरदस्त बोललं जाणार आहे. आणि नंतर तन्वीचा इथं आज खूप मोठा कौतुक सोहळा पार पडणार आहे. तिकीट टू फिनालेमध्ये बोललं जाणार आहे तन्वीला, तन्वी मी दरवेळेस तुमचं कौतुक करतो आणि आज माझ्याकडे शब्द नाही आहे तुमचं कौतुक करण्यासाठी. तुम्ही तो टास्क फक्त 6 मिनटं 26 सेकंडमध्ये केला. मी म्हणतो कोणत्याच कंटेस्टंटने इतक्या कमी वेळात केला नसता. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर माहिती होती. यावरनं कळतं का तुम्ही बिग बॉसचं घर ना आपलं मानून खेळलात. तुम्ही हे घर जगलात आणि या घरात कोण्याची माहिती तुम्हाला माहिती आहे. कुठं काय ठेवलं आहे, कुठं काय नाही, कुठं किती बेड आहे, कुठं काय आहे, प्रत्येक टास्कची माहिती तुम्हाला होती तन्वी. त्याच्यामुळे मी म्हणेल की तुम्हाला म्हणजे तुम्ही हे घर आपलं मानून खेळलं आहे. जे म्हणजे काय बोलू, म्हणजे आपलं मानून तुम्ही जगलात हे घर. तुम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दे. इवन अनुश्रीसुद्धा 1-2 उत्तरं चुकली, पण तुम्ही तन्वी तुम्ही एकही उत्तर चुकला नाहीत आणि तुम्ही बोलतही जात होता. म्हणजे एवढं सगळं लक्षात ठेवणं किती कठीण आहे ते. मी तर म्हणतो कोणाकडनंच ते पॉसिबल आहे. माझ्याकडूनही पॉसिबल नाही आहे. ते तुम्ही लक्षात ठेवलं तन्वी, तुम्ही लक्षात ठेवलं. तुम्ही एक बोलत जात होता. विशाल गेला होता उलटा पुलटा रूममध्ये, मग त्याच्यानंतर प्राजक्ता गेली होती. हे सगळं तुम्ही बोलून दाखवत होता. म्हणजे काय बोलू मी, म्हणजे मी जितकं तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आणि राकेशने सुद्धा 21 मिनटात टास्क केला. पण ठीक आहे, त्यांच्या गुडघ्याला इंजुरी आहे, मी समजू शकतो. पण तुम्ही तन्वी तुम्ही ज्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक प्रश्नाची अचूक उत्तरं दिली आहे ती कोणालाच जमली नाही. खरोखर मी म्हणाल तुम्ही खरोखर मास्टर माइंड आहात. तुम्ही खूप एक पॉवरफुल कंटेस्टंट आहात या घरातले आणि खरोखर तुम्ही तिकीट टू फिनाले तुम्हीच डिझर्व करता. तुम्हीच फक्त तन्वी, फक्त तुम्हीच डिझर्व करता. अशा याच्यापेक्षाही अजून वेगवेगळे शब्दांमध्ये तिचा कौतुक सोहळा तन्वीचा पार पडताना आपण बघणार आहोत. त्यानंतर इथं राखी आणि विशालचं पण कौतुक होईल की काल ज्याप्रमाणे त्यांनी तो टास्क खेळला आहे त्याच्यासाठी त्यांचं कौतुक नक्कीच होईल. मला असं वाटतंय राखी ज्याप्रमाणे म्हणत होती हंस कसा दिसतो, बिग बॉस हंस कसा दिसतो, कसा असतो, व्हाईट असतो, चोच गुलाबी असते, ठीक आहे, कसा असतो हे बिग बॉस प्लीज मला मदत करा. या सगळ्यावरून पण कौतुक जे आहे ना राखीचं होईल इथं. विशालचंही कौतुक येईल ज्याप्रमाणे टास्क खेळा. इकडं राखीला हेही बोललं जाईल ज्याप्रमाणे काल तिने रेवाचा कप फोडला त्याच्याबद्दल पण बोललं जाईल. आणि आपल्यालाही माहिती तिने का फोडला. रेवा जेव्हा बोलली राकेशला हे कप ठेवून दिला ते राखीने पाहिलं बाई, म्हणून तिने कपच फोडून टाकला. मग त्याच्यानंतर इथं राखीने डान्स करताना जेव्हा ते टास्क पूर्ण करत होते, ती जे प्राईज मनी होती त्याच्यासाठी डान्स करत होते, तेव्हा तिने धक्का देऊन पाडलं राकेशला आणि रेवाला. त्याच्याबद्दल पण राखीला बोललं जाणार की ते टास्क करत होते वगैरे, या सगळ्या गोष्टी बोलल्या जाणार तिला. राखी आणि
त्यानंतर आज तुम्हाला सांगू का, खूप जास्त शाळा कोणाची लागणार नाही. हा शेवटचा भाऊचा धक्का आहे. शेवटच्या भाऊचा धक्का असो किंवा शेवटचा सलमान खानचा विकेंडचा वार असो, जास्त खूप कोणाची क्लास लावली जात नाही, कारण संपले नाही, गोष्टी संपल्या आहे, सीझन संपला आहे. त्याच्यामुळे ना आता जास्त फक्त होईल तर राखीचीच क्लास लागेल. बाकी तन्वीचा मोठा लार्ज एकदम मोठा भाऊचा धक्का पार पडेल, ज्यामध्ये तिला विनर घोषित केलं जाईल. सगळ्यांना एक सांगितलं जाईल, लोकांना नरेटिव्ह सेट केला जाईल का तिच्यापेक्षा स्ट्रॉंग कोणीच नाही. म्हणजे तिला घराचा जो वावर आहे, बापरे, तिला प्रत्येक ठिकाणी कुठं कुठं काय काय ठेवलं सगळं माहिती. त्याच्यामुळे तन्वीचा खूप मोठा कौतुक सोहळा आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि काल आता आज जे होईल ना त्याचे मुद्दे मला नाही माहिती यार, म्हणजे आता आज रात्रीच्या एपिसोडचे पण मुद्दे बघल मग मी, उद्या सांगेल, नाही तर मग नाही सांगणार. कारण आज रात्रीचं मला एकच हायलाइटेड पॉईंट दिसतोय, ज्यामध्ये दीपालीने श्रेड केलं आहे तन्वीचं इन्व्हिटेशन. याबद्दल दीपालीला बोललं जाणार का? दीपाली आणि तन्वीमध्ये जे आता खटके उडत आहेत त्याबद्दल आता भाऊ तिथं ते जे त्यांच्यामध्ये दरार आली, त्या दरारीला ते काय म्हणतात ते लिंपण लावायचं काम करतील का? म्हणजे दोघींचा समेट करतील, काय करतील आता, की काटा एकत्र ठेवतील का, याबद्दल बोलणारच नाही. तर आता हे बघूया आपण की याबद्दल बोललं जातं की नाही. रितेश सर बोलता की नाही याबद्दल, हा एक मोठा प्रश्न आहे. पण आज जबरदस्त धक्का लागला आहे. म्हणजे तन्वीने यार, तन्वीला तिकीट टू फिनाले मिळालं आहे, तिला गरज नाही तिला, त्याच्यामुळे ती आता मला वाटतं ती बिंदास दीपालीच्या विरुद्ध उभी राहिली. आता बघूया पण रात्री काय होतं, का राकेश परत यांना एक करतो, एक करायच्या मागे लागतो. नाही, आपली काटा टीम एकत्र पाहिजे फिनालेला, मला माझी काटा टीम सोबत पाहिजे. आता याच्यासाठी तन्वी साथ देईल का तिच्या राकेश दादाची, ते बघूया आपण. कदाचित द्यायला पण बसली, बघूयात काय होतं. मी पण एक्सायटेड आहे रात्रीचा एपिसोड बघण्यासाठी. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि कोणते मुद्दे राहिले असेल तर प्लीज मला सांगा. कारण सर्वात मोठे म्हणजे राखीचा क्लास आणि तन्वीचा मोठा कौतुक सोहळा, या दोन गोष्टी आपल्याला एकदम हायलाइटेड पॉईंट धरून ठेवा, की ज्याप्रमाणे तिकीट फिनाले टास्क जिंकली ते. आणि कोर्ट कचेरीचा तो मुद्दा येईल का, कचेरीचा मुद्दा, मला वाटतं तिथं काही बोलण्यासारखं नाही आहे. तिथं मला नाही वाटत भाऊ काही त्याच्याबद्दल बोलतील. पण तिकीट टू फिनाले ज्याप्रमाणे तन्वीने जिंकला आहे त्याच्याबद्दल मी तर म्हणते 20-25 मिनिटाचा मोठा कौतुक सोहळा आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामध्ये सगळ्यांना हे सांगितलं जाईल का तन्वी कोलते मास्टर माइंड आहे आणि तीच शो जिंकेल. बघूया काय होतं काय नाही. तर हा असा ओव्हरऑल आपल्याला भाऊचा धक्का कदाचित बघायला मिळणार आहे. आणि काही राहिलं तर मला सांगा. ती जे बोलली होती, मी सगळे पॉईंट घेतले. राखी जे बोलली होती आथू वगैरे सगळं, ते आता तुम्ही समजून घ्या ती काय काय बोलली होती. आता प्रत्येक गोष्ट तर मी नाही सांगू शकत, कारण तिला काय काय बोलली होती. आणि नंतर दीपाली पण तिला जे बोलली होती ते पण व्यवस्थित नव्हतं यार, ते जे बोलली होती. त्याच्यामुळे दीपालीची पण थोडीफार क्लास इथे लागणार. तर काही मुद्दे राहिले असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आज तुम्ही उद्या तुम्ही किती एक्सायटेड आहे राखीची शाळा प्लस तन्वीचा कौतुक सोहळा हे बघण्यासाठी, मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर हे मुद्दे असतील भाऊंचे. अजून कोणता मुद्दा राहिला असेल तर सांगा कमेंट सेक्शनमध्ये, मी रिप्लाय करते.